नमस्कार, मी अशोक मुरुमकर. करमाळा तालुक्यातील चिकलठाण हा जो गट आहे त्या गटातून प्रशांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून म्हणजे घड्याळ या चिन्हावरती निवडणुकीत उतरलेले होते. माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्या त्यांचा विजय झालेला आहे या निवडणुकीत. आणि त्यानंतर त्यांनी नुकतीच माजी आमदार संजय मामा शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. नेमकं त्यांच्या विजयानंतरची आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुम्हाला पहिल्यांदा काय सांगताकडून खूप खूप शुभेच्छा. निवडणुकीत तुमचा विजय झालेला आहे. नेमके काय तुमची प्रतिक्रिया असेल पहिली? माझा हा विजय राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित आहे. आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला संजय मामा शिंदे, माजी आमदार संजय मामा शिंदे, रश्मीदिदी बागल, दिग्विजय बागल, जयवंतरावजी जगताप साहेब यांनी जे माझ्यासाठी परिश्रम घेतले निवडणुकीच्या काळात, गावभेटी करून लोकांना सगळ्या व्यवस्थित सांगून जे प्रयत्न केले, त्याच्यामुळे हा माझा विजय सुकर झाला. तुमच्या गटात जर पाहिलं तर बदे यांनी म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत बदे यांनी पाटील गटात प्रवेश केला होता. त्यानंतर बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी त्यांच्याच गावातील काही कार्यकर्ते फोडले होते. नेमकं त्याचा किती परिणाम झाला तुमच्या इथं? काय नेमकं समीकरण काय होतं तिथे? त्याचा भरपूर फायदा झाला आम्हाला तिथे, कारण जे मतदान जे त्यांचं बोगस करण्याचा जो प्रयत्न होता त्याला कुठेतरी खीळ बसली. आणि त्यामुळे माझे प्रतिस्पर्धी उमेदवाराला पेक्षाही मला त्यांच्या गावात जास्त मते मिळाली. त्यांचं सहकार्य भरपूर मिळालं. त्यांचा विजयात मोलाचा वाटा आहे कारण त्यामुळे वातावरण निर्मिती होऊन मला सहकार्य झालं. तुमचा विजय तर झालेला आहे. नेमकं ह्या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला असेल? माझ्यासाठी कष्ट करणाऱ्या अहोरात्र माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्यावर जो नेते मंडळींनी विश्वास दाखवला त्यांच्यात धन्यवाद. तुम्ही काय सांगताची संवाद साधलेला आहे. आपण पाहिलं की हा सगळं श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना आणि त्यांच्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं अशा कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. धन्यवाद.